विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. द्वितीय सत्रातील आपली ही पहिली तासिका आहे. या अगोदर आपण एक कथा अभ्यासलेली, अतिथी देवो भव या कथेचा आपण विचार केलेला. पहा, तुम्हाला दुसरी जी कथा आहे ती आहे पहा मोत्याची पीक. ही वि स खांडेकर यांची कथा आहे. मी मोत्याची पीक ही जी वि स खांडेकर यांची कथा आहे, या कथेचं मूळ जे रूप आहे ते आपण PDF करून मी आपल्या ग्रुपला टाकलं होतं. मला असं वाटतं की आपण ती कथा अभ्यासली असेल किंवा वाचली असेल, पण त्या कथेचा आपण आस्वाद घेतला असेल. आता वि स खांडेकर यांची जी कथा आहे मोत्याची पीक, त्या कथेचा आपल्याला काय करायचं आहे पहा, विचार करायचा. विद्यार्थी मित्रांनो, मराठी कथेमध्ये ज्यांनी मौलिक भर घातली, ज्या काही कथाकारांनी, त्यामधील वि स खांडेकर हे देखील अत्यंत महत्त्वाचे कथाकार आहेत. विशेषतः 1920च्या आसपास फडके आणि खांडेकर युग असं मराठी कथेला म्हटलं जातं. फडके खांडेकर युग म्हणूनच त्या कालखंडाचा उल्लेख केला जात होता. त्याचं कारण असं आहे पहा की वि स खांडेकर आणि नाशी फडके यांनी मराठी कथा ही विपुल प्रमाणामध्ये लिहिली. नुसती लिहिलीच नाही तर ती सर्वसामान्य माणसापर्यंत पण त्यांनी ती कथा पोहोचली. आणि त्यामुळं मराठी कथेमध्ये वि स खांडेकर यांचं अत्यंत महत्त्वाचं असं योगदान आहे. वि स खांडेकर यांचं एकूणच मराठी साहित्यामध्ये यांनी मौलिक अशी भर घातलेली. भारतीय साहित्य विश्वात कादंबरीकार व लेखक म्हणून ते परिचित आहेत. एकूणच भारतीय साहित्य विश्वामध्ये कादंबरीकार आणि लेखक म्हणून ते भारतीयांना परिचित आहेत. त्याचं कारण असं आहे पहा की त्यांच्या ययाती या कादंबरीला मराठी भाषेमध्ये म्हणजे मराठीतला पहिला पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात घ्या, ज्ञानपीठ हा पुरस्कार आपल्या देशामध्ये सर्वोत्कृष्ट जे साहित्य त्या साहित्याला दिला जातो, तो दरवर्षी दिला जातो. आत्तापर्यंत मराठी साहित्यामध्ये एकूण 3 पुरस्कार मिळाले ज्ञानपीठ. मराठी साहित्याच्या हुकमापासून आपण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर आपण कालखंड पाहिला तर या कालखंडामध्ये एकूणच भारतामध्ये जे विविध भाषेमध्ये साहित्य लिहिलं जातं, त्या साहित्यापैकी एका साहित्याला दरवर्षी हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. तर पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळालेला आहे. आणि त्यामुळं ते भारतीय साहित्य विश्वामध्ये देखील परिचित आहेत. विशेषतः कादंबरी, कथा, रूपक कथा, कविता, लघुनिबंध, नाटक, चित्रपट कथा, व्यक्तिचित्रे आणि समीक्षा असं वैविध्यपूर्ण त्यांनी काय केले पहा, लेखन केले. म्हणजे नुसती त्यांनी कादंबरीत लिहिली का तर नाही, त्यांनी कथा लिहिली पहा, त्यांनी नाटक लिहिलेले, त्यांच्या काही कविताही प्रसिद्ध आहेत. कथेमध्ये पुन्हा रूपक कथा त्यांचे प्रसिद्ध आहेत पहा, नाटक लिहिलेले, चित्रपटांच्या काही कथा देखील त्यांनी लिहिलेल्या आहेत, व्यक्तिचित्रे देखील त्यांनी रेखाटलेली आहेत. एवढंच नाही तर त्यांनी समीक्षा लेखन पण केलेले आहे. आणि त्यामुळं मराठी साहित्यातील एक अत्यंत महत्त्वाचा कथाकार, कादंबरीकार म्हणून वि स खांडेकर यांचा नावलौकिक आहे. लक्षात घ्या. आता त्यांनी वैविध्यपूर्ण प्रकाराचं काय केलेलं पहा, लेखन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं वैशिष्ट्य काय आहे पहा, त्यांच्या ययाती या कादंबरीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे मराठीमध्ये. मराठीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मराठीमध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्याचा मान वि स खांडेकरांना दिला जातो. आणि त्यांची ती ययाती ही पौराणिक कादंबरी, तर त्या कादंबरीला हा पहिला पुरस्कार मिळालेला आहे पहा. त्यांच्या कथामध्ये लक्षात घ्या, रूपक कथा त्यांच्या विशेषतः प्रसिद्ध आहेत पहा. खांडेकरच्या काळामध्ये कलावाद आणि जीवनवाद फार मोठ्या प्रमाणामध्ये वाद त्या ठिकाणी गाजला होता. लक्षात घ्या. तर त्यापैकी जीवनवादी साहित्याचे पुरस्कर्ते आहेत वि स खांडेकर. कलावादापेक्षा नाशी फडके हे कलावादाचे पुरस्कर्ते होते. कला, कोणतीही कलाकृती
ती एक स्वतंत्र असते, तिला स्वतःचं म्हणून एक मूल्य असतं, लक्षात घ्या. आणि त्यामुळं कलेचा आणि जीवनाचा काही संबंध नाही असं कलावादी म्हणतात. परंतु वि स खांडेकर यांनी जीवनवादी मूल्यांचा काय केलं पुरस्कार केला. आणि त्यामुळं जीवनवादी लेखक म्हणून वि स खांडेकर हे तसे मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध आहेत. याबरोबर त्यांच्या अनेक कादंबऱ्या गाजलेल्या आहेत, लक्षात घ्या. त्यांची 2 मने, 2 ध्रुवे, हृदयाची आग, अमृतवेल, ययाती या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 2 मने, 2 ध्रुव, हृदयाची आग, अमृतवेल, ययाती या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. याशिवाय विद्युत प्रकाश, नवमल्लिका, हस्तांचा पाऊस, ऊन पाऊस, सूर्यकमळे, वेचलेली फुले, सोनेरी सावल्या आणि वनदेवता हे रूपक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. लक्षात घ्या. त्यांचे कथासंग्रह आहेत, पण त्यापैकी त्यांच्या काही रूपक कथासंग्रह हे प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांनी गडकरी व्यक्ती आणि वाङ्मय, आगरकर व्यक्ती आणि विचार, केशवसूत काव्य आणि कला हे त्यांनी समीक्षा ग्रंथ पण लिहिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मराठीमध्ये नाटकामध्ये गडकरी यांचं फार मोठं योगदान आहे. त्या गडकरीच्या वाङ्मयावर त्यांनी समीक्षणात्मक लेखन केले. आणि ते जे लेखन आहे ते लेखन गडकरी व्यक्ती आणि वाङ्मय या ग्रंथरूपाने ते त्यांनी प्रकाशित केले. याशिवाय आगरकर व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांचे विचार काय होते, या अनुषंगाने त्यांचं आगरकर व्यक्ती आणि विचार हे समीक्षात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांना आधुनिक मराठी कवितेचं जनक असं म्हटलं जातं. असे केशवसूत यांचं काव्य आणि त्यांची कला, केशवसूत काव्य आणि कला या नावाने देखील त्याचं ते पुस्तक प्रसिद्ध आहे. याचबरोबर 1941 मध्ये सोलापूरला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं, त्या संमेलनाचं अध्यक्षपदही या ठिकाणी वि स खांडेकर यांनी आपल्याला भूषवलेलं दिसतं. 1974 मध्ये मराठी साहित्यातला तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे की ज्या वर्षी मराठी साहित्यातल्या एखाद्या कलाकृतीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि तो म्हणजे वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळालेला आहे. तुम्हाला मी आता सांगितलं की पौराणिक कादंबरी आणि अतिशय प्रसिद्ध असणारी अशी त्यांची कादंबरी, तिला मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय पद्मभूषण पुरस्काराने देखील ते सन्मानित आहेत. तर वि स खांडेकर यांचा परिचय पाहत असताना आपण असं पाहिलं की मराठी साहित्यामध्ये ज्यांनी मौलिक अशी भर घातलेली, लक्षात घ्या. त्यांनी कथा लिहिली, त्यांनी कादंबरी लिहिल्या, त्यांचे नाटकं प्रसिद्ध आहेत, लक्षात घ्या. त्यांनी काही चित्रपटाच्या कथाही लिहिल्या आहेत आणि व्यक्ती आणि विचार, काही व्यक्तिमत्वाची रूपं देखील त्यांनी रेखाटलेली आहेत. त्यांच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथेमध्ये त्यांनी रूपक कथा लिहिलेल्या आहेत, लक्षात घ्या. आपल्याला जी कथा अभ्यासाची मोत्याची पीक ती देखील रूपकच कथा आहे. आणि कथेमधला तो एक रचना प्रकार आहे, लक्षात घ्या. काही रूपक धारण करून, लक्षात घ्या, या ठिकाणी कथेचं कथानक हे पुढं सरकत असतं. याच्यामध्ये कथेच्या शेवटचा जो निष्कर्ष आहे तो खूप महत्त्वाचा असतो, लक्षात घ्या. रूपक कथेमध्ये साधारणपणे रूपक कथा ही मानवी जीवनाशी निगडीत असते. मानवी जी मूल्य आहेत त्या मूल्याचा पुरस्कार करणारी ही कथा असते. बोधकथेसारख्या या कथेचं देखील थोडक्यात स्वरूप असतं. रूपक कथेच्या माध्यमातून तो संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आणि त्यामुळे मग आपल्याला असं दिसतं की रूपक कथेमध्ये प्राणी बोलतात, देवता प्रसन्न होतात, लक्षात घ्या. निसर्गातील जे चमत्कार आहेत ते चमत्कार देखील आपल्याला या कथेमध्ये येताना दिसतात. कारण या कथेचा मथिता अर्थ खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळं निसर्गामधील प्राणी असतील, वृक्ष असतील, झाडं असतील, लक्षात घ्या, हे त्या कथेमध्ये येताना आपल्याला दिसतात. आणि ते चक्क आपल्याशी बोलू लागतात, संवाद साधू लागतात. आणि त्यामुळं रूपक कथेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी कथेचा जो मथिता अर्थ आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो. तो बोध स्वरूपाचा असतो. आणि हा बोध
मानवी जीवनासाठी कसा असतो पोषक असतो. आता मोत्याची जी पीक आहे, ही जी कथा आहे मोत्याची पीक, ही देखील रूपक कथा इथं आपल्याला अभ्यासक्रमात ठेवलेली. आपण पहिली कथा अभ्यासली अतिथी देवो भव, वामन चोरगडे यांची कथा अभ्यासली. त्या कथेमध्ये एक केंद्र होतं की कृषी जीवनामध्ये बैलाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. आणि हा जो शेतकरी असतो तो आपल्या बैलावर पुत्रवत प्रेम करत असतो. त्याचा अपमान म्हणजे त्याला आपला स्वतःचा अपमान वाटत असतो. तर त्या कथेचं कथानक आपण पाहिलं पाहतो. एक प्रसंग पाहिला, डॉक्टरीबाई त्या बैलाचा अपमान करते आणि मग ही गोष्ट पैकूला सहन होत नाही, आहे की नाही, आणि मग त्याला त्या ठिकाणी बायजा कशी धीर देते, हा त्या कथेमध्ये आपण अभ्यासलं. आता ही जी मोत्याची पीक आहे, या कथेमध्ये जीवनवादी संस्कार आणि संदेश दिलाय पाहिजे वि. स. खांडेकर यांनी. लक्षात घ्या, रूपक कथेमधून मानवी जीवनाशी निगडीत असणारे विचार असतात, लक्षात घ्या. त्यातला मतितार्थ अत्यंत महत्त्वाचा असतो. काही संदेश, काही बोध या रूपक कथेमधून दिला जातो. जो संदेश आणि जो बोध मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. नैतिक मूल्य आपल्याला या कथेमध्ये येताना दिसतात. आता या कथेमध्ये कल्पकता आहे, सूचकता आहे, लक्षात घ्या, आणि तत्व प्रतिपादनाची आवड, हे का नाही. वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथेचे काय वैशिष्ट्य आहेत, तर त्यामध्ये कल्पकता आहे. लक्षात घ्या, वि. स. खांडेकर यांच्या कथेत आपल्याला ही कल्पकता येताना दिसते. त्याचबरोबर सूचकता आहे, ही कथा सुचवते आपल्याला, आणि त्याचबरोबर तत्व प्रतिपादनाची आवड त्यांना दिसते. आता भूक आणि दुःख हे मानवी जीवनाचे आदिम तत्व आहेत. लक्षात घ्या, मानवी जीवन म्हटलं की दुःख आलंच. लक्षात घ्या. त्यामुळे संत श्रेष्ठ तुकाराम यांनी असं म्हटलंय की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, का नाही. मानवी जीवनामध्ये सुखाचे क्षण कमीच असतात, लक्षात घ्या, आणि दुःखाचे प्रसंग मात्र डोंगरासारखे असतात. आणि त्यामुळं दुःखाला घाबरून उन्मळून पडायचं नाही, त्या दुःखाला सामोरं जायचं. हा संदेश जसा संत तुकारामाने दिलेला आहे, तसं वि. स. खांडेकर देखील मोत्याचे पीक या कथेमधून भूक आणि दुःख हे कसं मानवी जीवनामध्ये अटळ आहे, लक्षात घ्या. परंतु माणसाला काय होतं की याचीच भ्रांत पडते. कशाची, तर भूक आणि दुःख या गोष्टीची. आणि त्यामुळं मानवी जीवन पुन्हा कसं अस्वस्थ माणूस जीवनामध्ये असतो, किंवा मानवी जीवनामध्ये मग पुन्हा तो कसं आपल्या हातानंच दुःखाला सामोरं जातो, याचं प्रसंग मोत्याचे पीक या कथेतून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भूक आणि दुःख ही जी दोन मूल्य आहेत, लक्षात घ्या. मानवी जीवनामध्ये भूक आहे का नाही, भुकेचं चित्रण तुम्हाला साहित्यामध्ये येताना दिसतं, आणि दुःखाचं चित्रण देखील साहित्यामध्ये येताना दिसतं. त्याचं कारण असं आहे की हे दोन मानवी जीवनाचे अविभाज्य असे भाग आहेत, हे का नाही. आणि त्यामुळे तुकारामानं असं म्हटलंय की विती एवढेसे पोट केवढा तयाचा बोबाटा. प्रत्येक माणसाचं पोट हे विधभरच असतं, लक्षात घ्या. परंतु त्या पोटासाठी माणूस ज्या नाही त्या काय करत असतो, खटपटा करत असतो, ओलाढायला करत असतो. आयुष्यभर ढोर कष्ट तो उपसत असतो. आणि त्यामुळं भूक आणि दुःख हे मानवी जीवनामध्ये अटळ आहे. परंतु माणसाला हे कळत असून सुद्धा माणूस दुसऱ्याच गोष्टीच्या पाठीमाग कसं धावतो याचं चित्रण मोत्याचे पीक या कथेमध्ये येताना आपल्याला दिसतं. या कथेचं जर आपण कथानक पाहिलं तर याच्यामध्ये पाणबुड्या आहेत, लक्षात घ्या. हे जे पाणबुडी जे असतात ना, ते दरवर्षी सागरावर जात असतात आणि सागरामधून जाऊन ते सागरातून मोती काढत असतात त्या पाणबुडी. आता या कथेमध्ये पाणबुड्या, वरुण देवता, म्हातारी असे मोजकेच पात्र आहेत, कमी पात्र असतात. रूपक कथेमध्ये पात्र फारसे येत नाहीत. मुळामध्ये कथेत पात्रांची संख्या ही कमी असते. कादंबरीमध्ये पात्र म्हणजे व्यक्तिरेखा जास्त असतात, तसं कथेमध्ये असत नाही. रूपक कथेत तर मोजक्याच असतात.
तसे या कथेमध्ये पानबुड्या, वरुण देवता, एक म्हातारी, एक पुजारी असे मोजकेच पात्र आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व वगैरे या ठिकाणी स्पष्ट होत नाहीत. फक्त त्या प्रसंगापुरते ते या ठिकाणी येताना आपल्याला दिसतात. त्या कथेचा आपण रसग्रहण करू पहा, म्हणजे तुम्हाला ती कथा समजेल. पहा, कथेची सुरुवात कथाकाराने अशी केली. पहा, पानबुड्यांनी वरुण देवतेची प्रार्थना केली. देवा, तू मृगाचा पाऊस आणि मघांचा पाऊस भरपूर पाडतोस, मग लांबट मोत्याप्रमाणे दिसणारे सुंदर भात तयार होते. तू हस्ताचा पाऊसही खूप पाडतोस, मग गोल मोत्यांच्या दाण्याप्रमाणे दिसणारा सुंदर जोंधळा तयार होतो. पण भात काय, जोंधळा काय, सारेच शनमुख. वि. स. खांडेकरांच्या कथेचं वैशिष्ट्य असे पहा की त्या कथेमध्ये वाचकाला खेचून घेण्याचं फार मोठं सामर्थ्य आहे. पुढे काय सारखे अशी हुरूर आपल्या मनाला या कथेमध्ये लागून राहते. आता पानबुड्या आहेत, त्याने वरुण देवतेची प्रार्थना केली. वरुण देवतेची प्रार्थना करताना, कारण वरुण देवता आहे आणि पानबुडे त्याचे भक्त आहेत, अतिशय नम्र स्वरामध्ये ते देवांना असं म्हणतात की देवा, तू मृगाचा पाऊस पाडतोस. आता हे नक्षत्र येतं, मृग नक्षत्र, मगा, हस्त. तू मृगाचा पाऊस पडतोस आणि भरपूर पाऊस पडतोस मृगामध्ये. आणि त्यावेळेस काय होतं की भात पिकतात. लक्षात घ्या, सुंदर भात तयार होतो. तू मघा नक्षत्रामध्ये पण भरपूर पाऊस पडतोस, त्यामुळे जोंधळा तयार होतो. पण जोंधळा काय, भात काय, हे शनभंगूर आहे का नाही? ते नाशिवंत आहे, ते नाचणार आहे. आता ही पानबुड्याची स्वतःची अशी समज आहे. लक्षात घ्या, पानबुड्यांना काय वाटते, त्यांचा व्यवसाय काय आहे, तर मोती गोळा करणं, मोती समुद्रामध्ये जे मोती आहेत त्या मोतीचा शोध घेणं, ते मोती विकणं आणि त्यामधून आपली उपजीविका चालवणं हे त्यांचं कार्य आहे. आता कथाकारानं काय केलं पाहिजे की पानबुड्या आणि वरुण देवता यांच्यामधला संवाद दाखवला. पानबुड्या वरुण देवतांना प्रसन्न करण्यासाठी असं म्हणतात की देवा, तू मगा नक्षत्रामध्ये, मृग नक्षत्रामध्ये प्रचंड पाऊस पडतोस आणि त्यामुळे मग फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्न पिकतं. पण देवा, ते भात काय, जोंधळा काय, कसं आहे पहा, क्षणभंगूरच आहे. मोत्यांचे पाणी वर्षानुवर्ष टिकते. देवा, यंदा नुसत्या स्वातीचा पाऊस पाड, खूप खूप मोती पिकू दे. गोरगरिबांच्या मुलांच्या कानात खूप डुलू झुलू देत. त्यांच्या बायकांच्या हातात मोत्याची काकणे फुलू देत. मंदिरांच्या दारादाऱ्यावर मोत्यांचे पडदे हलवू देत. लक्षात घ्या, ठीक नाही? म्हणजे पानबुड्यांनी देवाला काय प्रार्थना केली की देवा, मगा नक्षत्रामध्ये, मृग नक्षत्रामध्ये भरपूर पाऊस पडतोस, त्यापेक्षा तू काय कर, हस्त हे जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रामध्ये पाऊस पड. अशी एक आपल्याकडे कल्पना आहे पहा, किंवा असं म्हणतात पहा की हस्त नक्षत्रात पडलेला जो पाऊस आहे तो जर मोत्या शिंपल्यामध्ये जर पडला, त्या पाण्याचा एक थेंब, त्यापासून मोती तयार होतो. हस्त नक्षत्रात जर पाऊस पडला आणि तो जो पाण्याचा थेंब आहे तो जर शिंपल्यामध्ये गेला, तर शिंपल्यामध्ये काय तयार होतो पहा, मोती तयार होतो. आणि त्यामुळे मग वरुण देवतेने हस्त नक्षत्रामध्ये पाऊस पाडावा अशी विनंती कोण करते पहा, पानबुडे करतात. आणि ते असं म्हणतात की देवा, तू दरवर्षीच मृग नक्षत्रामध्ये, मघा नक्षत्रामध्ये पाऊस पडतोस, भरपूर असं अन्न पिकतंय. ते अन्न काय आहे, ते नाशिवंत आहे, ते नाश होणार आहे. मग तू असं कर ना की स्वाती नक्षत्रामध्ये खूप पाऊस पड. आणि मग स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडल्यानंतर काय होईल पहा की ते पावसाचं जे काय पाणी ते मोत्यांमध्ये जाईल, त्यापासून शिंपल्यामध्ये जाईल आणि शिंपल्यामधून काय होते, मोती तयार होते. आणि मग काय होईल पहा की गोरगरिबांच्या कानामध्ये ते मोते खुलून दिसतील. गोरगरिबांच्या स्त्री हातामध्ये ते मोत्याचे, कारण मोती हा दुर्मिळ आहे, तो जर फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वाती नक्षत्र जर पाऊस पडला तर मोती फार मोठ्या प्रमाणात सापडतील. आणि मग तो गोरगरीब देखील त्याचा वापर करतील, अशी त्यांनी करुणा वरुण देवतेला भासलेली. पहा, वरुणांच्या पोटात शिरायला पानबुड्यांना काही कुणी शिकवायला नको, ठीक आहे. आणि वरुण देवतेचे हृदय काय मुद्दाम दरवावे लागते.
भक्ताची विनंती देवतेने आनंदाने मान्य केली. आता रूपक कथेमध्ये भक्तांनी विनंती करायला उशीर आहे पाहिजे की देवता काय होते प्रसन्न होते. वास्तवामध्ये इकडं भक्त आयुष्यानं आयुष्य देवाची भक्ती करतात पण देव काय प्रसन्न होत नाही. आता या कथेमध्ये आपल्या मनात असे प्रश्न येणं संयुक्तिक नाही पाहिजे की वरून देवता कशी काय प्रसन्न झाली असं, कारण रूपक कथेमध्ये ते कल्पिलेलं असतं लक्षात घ्या. आणि त्यामुळं पाणबुड्यांनी वरुण देवतेला प्रार्थना केल्यानंतर वरुण देवता काय झाली प्रसन्न झाली, तिचं हृदय द्रवलं. आणि मग काय घडलं पावसाळा आला, लोक मृगाची अत्यंत उत्कटतेने वाट पाहत होते, पण मृगाची चाहूल त्यांना कुठेच ऐकू येईना. तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडं हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा असे ऋतू आहेत 3 ऋतू. आणि त्यामुळं मग मृग नक्षत्रामध्ये पाऊस काही पडला नाही. लक्षात घ्या, मृग नक्षत्र आला आणि ते कोरडंच गेलं. मधली सारी नक्षत्रे कोरडे गेली, इतर सारी नक्षत्र सुद्धा काय झाली कोरडी गेलेली. लोकांच्या तोंडचेच नव्हे तर पृथ्वीच्या पोटातले पाणीही पडून गेले. तृणांकुराबरोबर आशांकुरही दग्ध होऊ लागले. थोडे संस्कृत प्रचूर काही शब्द येतात लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे की मृग नक्षत्रामध्ये आपल्याकडे पाऊस पडतो ना, आघादाची पेरणी होते. पण यावेळेस काय झालं मृग नक्षत्र कोरडं गेलं, लोक अस्वस्थ झाले, लोकांच्या ज्या आशा आहेत त्या धुळीच मिळाल्या. लक्षात घ्या, तृणांकुर कुठंच फुटलं नाही, लोकांचे आशांकुर देखील दग्ध झाले, म्हणजे जळून खाक झाले, असं लेखक या ठिकाणी वर्णन करतोय. मगा आल्या, लोकांच्या डोळ्यात प्राण उभे राहिले. आता मृग नक्षत्र कोरडं गेलं, लोकांना असं वाटलं की मगा या नक्षत्रात तरी पाऊस पडेल. आपल्याकडे म्हणच आहे मगा आणि चुली पुढे हगा, कारण सारखं पाऊस असतो मगा नक्षत्रामध्ये, खूप पाऊस पडत असतो. कारण तो माणसाला बाहेरच जाऊ देत नाही, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तशी म्हण पडलेली परंतु मृग नक्षत्र जसं कोरडं गेलं ना, तसं मगा हे नक्षत्र कोरडं गेलं. मगा आल्या, लोकांच्या डोळ्यामध्ये प्राण उभे राहिले. लोक मोठ्या आशेनं मृग नक्षत्र कोरडं गेलं ते गेले, ठीक आहे, मगा या नक्षत्रात तरी पाऊस पडेल. परंतु मगा जशा आल्या तशा गेल्या, लोकांच्या डोळ्यातले प्राण तडफडू लागले. आणि आता लोकांना चाहूल लागली अरे मृग नक्षत्र कोरडं गेलंय, मगा नक्षत्र कोरडं जाते काय, आणि मगा नक्षत्र काय झालं कोरडं गेलं. लोकांच्या आशा आकांक्षा सूर झाल्या, माणसं काय झाली तडफडू लागली. हसतात पाऊस पडेलच पडेल, उगीच का हत्तीचा पाऊस म्हणतात त्याला, मुसळधार नाही तर नाहीच, पण करंगळी एवढा सुद्धा हसतात पडलं नाही. लक्षात घ्या, म्हणजे मृग नक्षत्र कोरडं गेलं, मगा गेलं, हस्त नक्षत्रामध्ये आपल्याकडं मोठा पाऊस पडतो लक्षात घ्या, हत्तीचा वगैरे म्हणतात त्याला. परंतु मृग नक्षत्र जसं कोरडं गेलं तसं मगा नक्षत्र कोरडं गेलं, आणि हस्त नक्षत्र हे काय झालं कोरडं गेलं. मुसळधार तर नाहीच, पण करंगळी सुद्धा हस्तात पडली नाही. हत्ती दूर राहिला, ससा सुद्धा दिसला नाही. लोकांनी व्याकुळ दृष्टीने आबाळाकडे पाहिले, पण वासरू किती हंबरले तरी आटलेले गाय त्याला दूध कुठून देणार. स्वातीमध्ये मात्र उभ्या वर्षाचा पाऊस कोसळला. कथेमध्ये काय उत्कटता आहे, हुरहुरता आहे. लक्षात मृग नक्षत्र कोरडं गेलं, मगा नक्षत्र कोरडं गेलं, आणि हस्त नक्षत्र सुद्धा कोरडं गेलं. पाऊसच नाही, आणि पाणी नसल्यामुळं चौकड जमीन काय झाली सुकलेली, कुठंच पाण्याचा टिपूस देखील नाही. आणि त्यामुळं मग काय झालं की वरुण देवतेने प्रार्थना पाणबुड्याची ऐकली असल्यामुळं तिन्ही नक्षत्र काय झाली कोरडी केली, आणि मग स्वाती नक्षत्र आलं. लक्षात घ्या, आणि स्वाती नक्षत्रामध्ये खूप असा पाऊस पडला, खूप पाऊस पडला.
समुद्रातले शिंपले हास्यपूर्वक त्या सरींचे स्वागत करत होते. आता कथाकाराची कल्पना आहे का नाही, तो प्रसंग, तो वातावरण या ठिकाणी सजीव करण्याचा प्रयत्न, जिवंत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कथाकार करतो. त्यामुळे वर्णन येते का. स्वाती नक्षत्रात पाऊस पडू लागलाय, शिंपल्यांना खूप आनंद झालाय. लक्षात घ्या. ते नाचत वर आलेले ते त्या सरींचं स्वागत करायला लागले. सारी पाणबुडे त्या सरींना या या म्हणत होते. पाणबुडे सुद्धा म्हणाले सगळ्यांना या 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 त्या पावसाला, कारण त्यांना माहिती हा जर पाऊस पडला तर शिंपल्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात मोती तयार होतील. मात्र शेतकरी रडत होते, व्यापारी कुडत होते, जग भोळ येऊन पडत होते. स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडला, लक्षात घ्या. परंतु शेतकऱ्याच्या हातचे सगळेच पिकं निघून गेले, लक्षात. आणि त्यामुळे शेतकरी मात्र इथं रडायला लागले, व्यापारी मात्र कुडायला लागले, लक्षात घ्या. आणि सारं जग भोवळ येऊन पडायले असं कथाकार इथं काय करतो वर्णन करतो. इथं आपण थांबू. उर्वरित जो भाग येतो पुढच्या तासिकेत पाहू. धन्यवाद.